आजपर्यंत आपण हळदीला सुपरफूड म्हणत होतो, पण आता हळदीमध्ये देखील भेसळ सुरू झालेली आहे. हळद म्हणजेच टर्मरिक यामध्ये कर्क्युमिन नावाचे काही घटक असतात जे अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन्स करतात, ज्यामुळे शरीरामध्ये होणारे इन्फ्लेमेशन म्हणजेच काही प्रकारचे इन्फेक्शन्स जर असतील तर ते हळदच्या वापरामुळे कमी होतात. परंतु आता हळदीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भेसळ आढळलेली आहे. पटना, चंदीगड यासारख्या ठिकाणी हळदीचे काही सॅम्पल्स टेस्ट केले गेले. त्यामध्ये लेड क्रोमेट नावाचे अडल्टरेटेड सबस्टन्स बघितले गेले. लेड क्रोमेट हे प्लास्टिकच्या भांड्याला आतमधनं कोटिंग करण्यासाठी किंवा प्लास्टिक बनवण्यासाठी, त्याचबरोबर काही पेंट्स, ऑइल पेंट्स यासाठी वापरले जातात. लेड क्रोमेट हा एक कॅन्सर कॉझिंग एजंट सुद्धा आहे. याच्या भेसळीमुळे आपल्याला लिव्हर, किडनी, हार्ट यासारख्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि प्रेग्नेंट फिमेल्सने जर ह्या अडल्टरेटेड हळद अशी जर यूज केली तर त्यांना बेबीजमध्ये फिटल अबनॉर्मॅलिटी किंवा फिटल डेव्हलपमेंटल डिलेज सुद्धा पाहिल्या गेलेले आहेत. म्हणूनच आपल्या घरात आता ही आपण जी हळद वापरतो ही खरंच सुरक्षित आहे का, यावरती देखील एक प्रश्नचिन्ह आहे. तर यासाठी काय करायचे, स्वतः आपण मार्केटमध्ये जाऊन हळकुंड जे भेटतात त्यापासून स्वतः हळद बनवून तीच घरी वापरायची. मार्केटमध्ये भेटलेले पावडर किंवा पॅकेट्स मधली हळद ही आता स्ट्रिक्टली बंद करायची. म्हणूनच अशा छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन आपल्याला स्वतःला कॅन्सर पासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे.